मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी भाईंदर पूर्वेच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलामध्ये एका तरण तलावामध्ये 11 वर्षीय ग्रंथ मुता याचा पोहताना मृत्यू झाला होता आणि या संदर्भातच महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेमध्ये प्रतिकात्मक आंदोलन दिनांक 21 एप्रिल रोजी करण्यात आले होते। त्यानंतर या सर्व आंदोलनामध्ये महाराष्ट्र निर्माण सेना आणि महाराष्ट्र सुरक्षा बळ मसूकच्या जे काही सुरक्षा रक्षक होते यांच्यामध्ये झटापट झाली होती आणि आज 2 दिवसानंतर महाराष्ट्र सुरक्षा रक्षक यांच्याकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या सर्व संदर्भात मनसेची काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। रविवारी एक 11 वर्षाचा लहान मुलगा स्वर्गीय लोकनेता गोपीनाथ मुंडे तरण तलाव या ठिकाणी सकाळी 11 वाजता स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना त्यांचा मृत्यू झाला होता। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी सकाळी 12 वाजता निवेदन देण्याकरता प्रतिमात्मक तिरडी घेऊन महापालिकेत आम्ही गेलो होतो। गेल्यानंतर आम्हाला 1 तास आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर उभं केलं। त्यानंतर आम्हाला आयुक्तांनी भेटायला बोलवलं। त्यावेळेला भेटायला जाताना 6 ते 7 माणसं घेऊन जा असं बोलल्यानंतर पुन्हा मसुबावाल्यांनी आम्हाला जोर जबरदस्ती थांबवलं। या थांबवण्यात धक्काबुक्की झाली। या धक्काबुक्कीचा राग मनात धरून आणि त्यांनी आमच्या महिला पदाधिकारीच्या ब्लाऊजवर हात टाकून त्यावेळेला ओरडत असतानाचा पण व्हिडिओ आहे आणि अशा प्रकारे आम्हाला काल त्यांनी माफी मागितली असताना रात्री कोणाच्या दबावाखाली कोणाच्या सांगण्यामुळे रात्री येऊन त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न करून सकाळी 11 वाजता FIR नोंद केलेली आहे भाईंदर पोलीस स्टेशन मध्ये। मला असं वाटतं ज्या पद्धतीने ज्या तत्परतेने महापालिकेने आमच्यावर गुन्हा दाखल केला याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही, पण चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला। ज्या लहान मुलाचा जीव गेला त्याच्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा न्याय न देता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आवाज उचलला आणि त्याची दखल सर्व माध्यमांनी घेतल्यानंतर त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांची आणि अनेक लोकांची नाचणकी झाली। याचा राग मनात धरून सोमवारी झालेल्या आंदोलनाचा राग काढण्यासाठी आज बुधवारी दुपारी 12 वाजता त्यांनी आमच्यावर FIR नोंदवलेली आहे। याचा प्रथम आम्ही निषेध करतो, कारण की आम्ही ज्या वेळेला एखाद्या सामाजिक कामात काम करत असताना एखाद्या मुलाला न्याय देण्याकरता आम्ही निवेदन देण्याकरता गेलेलो। हा कुठलाही आमचा मोर्चा नव्हता। आम्ही फक्त 10 लोक निवेदन देण्यासाठी गेलो होतो, परंतु त्या मुलाला न्याय न देता आमच्यावर कुठेतरी गुन्हा दाखल केलेला आहे। हा सगळ्यांनी नागरिकांनी समजून घ्यावं, कारण की आमच्यावर जो गुन्हा नोंद केलेला आहे तो कुठेतरी दिशाभूल करण्याचा आणि कोणाच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल करण्याचा दिशाभूल करून हा विषय कुठेतरी वेगळ्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आम्ही शेवटपर्यंत या विषयावर लढत राहणार आणि अजून त्याच क्षमतेने आणि अजून त्याच ताकदीने आम्ही या विषयावर लढणार आणि त्या मुलाच्या पालकांना आम्ही न्याय मिळवून देणार। 11 वर्षीय ग्रंथ मुता या प्रकरणाला मीरा भाईंदरमध्ये राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होता। राजकीय वळण देण्याचा प्रयत्न नाहीये, परंतु ज्या मुलाचा मृत्यू झालाय त्यांच्या घरातल्यांना त्यांचं दुःख माहितीये। इतर राजकीय पक्षांना फक्त त्याचं भांडवल करायचंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच भांडवल करत नाही। आम्ही एखाद्या ज्या मुलाला न्याय मिळवून द्यायचा आहे पालकांना, तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही हा एक प्रतिमात्मक तिरडे आंदोलन घेतलं की ज्या पद्धतीने घरातल्यांना जो त्रास होतो तो महापालिकेलाही त्रास आणि त्याही वेदना झाल्या पाहिजेत, त्या पद्धतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे। यामध्ये काही राजकीय नेते आहेत, त्यामुळे हा राजकीय विषय होऊ शकतो। 2 दिवसांपूर्वी ज्यावेळी तुम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं महापालिकेत, त्यावेळी तुम्ही एका स्थानिक आमदाराचं नाव घेतलं होतं। त्या आमदाराची या सर्व प्रकरणामध्ये काय भूमिका आहे? आम्ही कुठल्याही नाव न घेतलेलं स्थानिक आमदार हे आमचे पदाधिकारी नक्की बोलले होते, कारण की जो सब ठेका आहे तो सब ठेका चालवणारे हे त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत। म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांनी डायरेक्ट बोलले होते की ज्या आमदार आहेत त्या आमदारांचे पदाधिकारी आहेत म्हणून। आता मनसेची यापुढे काय भूमिका आहे? मनसेची भूमिका आहे, जर आमच्यावर गुन्हे दाखल केले तेच गुन्हे आम्ही त्यांच्यावर करणार, कारण की विनयभंगासारखे गुन्हे हे आमच्यावर दाखल करायचा ते प्रयत्न करत होते, परंतु त्यांनी केला नाही। कारण की त्या दिवशी माझ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे ते तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे। त्यावेळेला ताई ओरडत होत्या की माझा ब्लाऊज सोडा, ब्लाऊज सोडा, ब्लाऊज सोडा। तो ब्लाऊज फाटेपर्यंत त्यांनी सोडला नव्हता।
म्हणून आम्ही आत्ता पोलीस स्टेशनला आलेलो की त्या मसुबा विरोधात गुन्हे दाखल करण्याकरता.